नमस्कार फ्रेंड्स. दत्तगुरूंचा गजर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रे ग ग ग रे ग ग ग रे रे सा रे ग रे रे सा सा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा मा म ग रे ग म म. श्रीपाद वल्लभ दिगंबरा पा पा प प म ग म प प प. श्रीपाद वल्लभ दिगंबरा द द द द प द द द द. श्रीपाद वल्लभ दिगंबरा नि 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 द नि चा द चा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा नि द प द नि द नि नि द प. श्रीपाद वल्लभ दिगंबरा प द द प म प म ग रे सा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. नंतर ते हायला पण करायचं आपले प्रॅक्टिस करून. दत्त महाराजांचा आशीर्वाद लागतो आणि सर्व दत्तभक्तांसाठी हे हार्मोनियमला पण गाऊन होते छान आणि छान. ओके. गुरुदेव दत्त महाराज सर्वांना सुखी ठेव, त्यांचा आशीर्वाद लाभो ही दत्त महाराज चरणी प्रार्थना. जय गुरुदेव दत्त. तुम्ही हा नोट करू शकता. हे मला माऊली म्युझिक क्लासेस टिटवाळा सर, आमचे म्युझिक सर दामोदर थोरडे यांनी मला काढून दिला असा बनवून. तर मी काही दत्तभक्त आहे, गाणगापूरला जाते, त्यामुळे माझ्यासाठी त्यांनी हे नोटेशन्स खास दिलेले. मला म्हणजे लोकांना नोटेशन पण काही माहीत नसतं, ज्यांना माहीत आहे त्यांना ओके दॅट्स कुठच्या पण स्किलमधून पण तर हे सर्व महिलांनी ते जी शार्पमधूनच हे करायचं असेल हाय नोटसाठी. आणि सी शार्पमधून सी शार्प म्हणजे काळी एक पुरुष वर्ग किंवा मुलं मेल कॅटेगरी, आणि लेडीजने जी शार्प काय बोलते ते काळी सारे ग म प म्हणजे प आला काळी चार. तिथून हे करून हायला आपला आवाज हाय होण्यासाठी ते गजरने अजूनच चांगले. तर तुमच्यासाठी अजूनसुद्धा मी देते नंतर, पण दत्त महाराजांचं एका वेळेला एक प्रॅक्टिस करून म्हणजे छान बनवायचा आणि कुठे धडाकेबाज करायचा. गुरुपौर्णिमा काही फंक्शन असते तिथे किंवा दत्त जयंती आणि असे पण महाराजांच्या देवळात वगैरे. ओके. नावलौकिक पण वाढते, आपल्या मुलाबाळांना पण शिकवायचं. ओके. चलो फ्रेंड्स, बाय टिल देन.